ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी मिळाली वैष्णव मांदी मिळाले संत मिळाली वैष्णव मांदी मिळाली वैष्णव त्यांचे चरण रज वंदुरे त्यांचे चरण रज वंदिरे शिवनाम शीतळ मुखी शिवनाम शीतळ मुखी त्यांचे चरण रज वंदुरे त्यांचे चरण रज वंदुरे शिवनाम शीतळ मुखी ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी मिळाले संत मांदी त्यांचे चरण रज वंदिरे ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी वैष्णव मांदी त्यांचे चरण रज वंदिरे ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे चरण रज वंदुरे शिवनाम शीतळ मुखी शिविबा कापडिया रे रघुकुलरीता सदा चली आई प्राण जाए परी वचन न जाय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम विको कमी करा बेस देन थोडा याच्यात आवाज चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह महान पादस्पर्शानं पावन झालेल्या भगवान शंकराच्या या नगरीत यंदाचं आपलं 29वं वर्ष आहे आणि विशेषतः आहे साधकाचे सर्वज्ञ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचा त्रिशतकोत्तर वैकुंठ गमनाचा हा सोहळा आहे. सर्वांना ज्ञात आहे, आपण भाग्यवान आहे सगळे की तुकोबरायाचा वैकुंठ सोहळा त्रिशतकोत्तर म्हणजे 375 हे आपल्या सामान्य जीवाला ही सेवा घडायली. त्यामध्ये बहित्या गंगेत माझाही अचानक नंबर लागला. मी इथं 2 ते 3 सेवा केल्या, तुम्हाला माझं आवडलं नाही म्हणून तुम्ही मला कट केलं. पण तुकोबरायाचं प्रमाण मुद्दाम म्हणेन मी. तुका म्हणे देवा तू काय करीशी कर्म दुष्ट राशी
तुमच्या तुमच्या दुष्टर कर्मात मी पुन्हा डबल आलो. नाही नाही पाहिजे मी पुन्हा येतो पण पुन्हा डबल आलो मी. हा खरं तर मी इथं 5:15 आलो. मला ज्ञात नव्हतं काय टाइम आहे. मला म्हणले 6ला सुरू करू. 6चे 6:30 केले. आता 7 वाजलेत. बोलू कव्हर 9 पुढचं कीर्तन देऊ सोडून. सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. मला भजनेला नाही विचारायचं, बसलेल्या श्रोते मंडळीला विचारायचंय. हा अभंग पाठ नसणाऱ्यांना हात वरी करा बरं. आजचा शेवेचा अभंग पाठ नाही अशाने हात वरी करा. कॅमेरा तिकडे कर बा. मी तुम्हाला सगळ्याला अभंग आजचा का आहे पाठ. मोठ्यानं बोला की का आहे. बहुतेक आवाज तुम्हाला येत नाही काय की मला वाटायला. पुढे सरकू का जरा सर. अभंग पाठ आहे ना. पाठ आहे ना. मोठ्यानं होतं म्हणा. आपणच माहित हो. पाठ आहे ना तुम्हाला. नाही बहुतेक शंखाच आहे बरं त्याच्यावर. बरं अभंग पाठ आहे. ज्यांनी ज्यांनी भजन्याय सगट महाराजा सगट गाथ्यात बघून पाठ केलाय अशा हातवरी करा. गाथ्यात बघून. हो गाथ्यात बघून पाठ. मी नाही केला. नाही ऐकू पाठ आहे. सुंदर ते ध्यान हेची दान दे गा देवा. 100% हा अभंग कसा आहे. कानपाठ आहे. कानपाठ आहे. रोज म्हणण्यात आल्यामुळं हा कानपाठ अभंग आहे. सर्वांना पाठ आहे, ज्ञात आहे मला, पण कानपाठ आहे. आणि तिथंच जास्त फसायची शक्यता असते. अतिपरिचय अवज्ञा होती. आजच्या अभंगात थोडा पेस द्या. जगद्गुरु तुकोबर आहे. जगदीश पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करतात. भगवान मला अशी गोष्ट द्या की त्या गोष्टीने माझ्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. काय झालं पाहिजे. जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. मला बसलेल्या श्रोते मंडळीला विचारायचंय. जगद्गुरु तुकोबराच्या पाठीमागच्या जन्माचा जर आपण मागोवा घेतला तर तुकोबरा अगोदर 5 जन्मापासून देवाच्या संगतीत होते की हो. कोणला प्रमाण पाठ नाही. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. मला तुम्हाला विचारायचंय तुकोबराला ही प्रार्थना करायची गरज आहे का. बोला की गरज आहे का. नाही. मग हिना कारण तुकोबराला काम नव्हतं म्हणून केली. तुकोबराला काय नव्हतं. काम नव्हतं म्हणून ही केली. का कोणती बी गोष्ट गरज असेल तर अपेक्षा करावं. पहिली गोष्ट तुकोबराला गरज बोला नाही. देवानं द्यावाव का नाही. तुकोबराला गरज नव्हती. पण तुकोबराच्या पाठीमाग लाखो लोक येणार होते म्हणून अर्भकाचेसाठी पंते हाती धरली पाठी. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे. प्रार्थना अशी करू लागले. देवा तुम्ही द्याल ते घेणार नाही मी. कारण द्याल ते घेण्यासाठी मी भिकारी नाही. काय नाही भिकारी नाही. द्याल ते घेण्यासाठी भिकारी लागतंय. मी याचक आहे. याचकामध्ये आणि भिकाऱ्यामध्ये फरक आहे. भिकाऱ्याला दिलं ते घ्यावं लागतंय आणि याचक हक्कानं घेत आहे. म्हणून आज मी याचक नाही ना. याचक नाही. आज तुम्ही दिलं तेवढं घेणार मी. बघा तुमच्या लक्षात येते का नाही कोणाला ठाऊक. तुम्ही मला भिकारी म्हणलं तरी चालेल. कारण आज मी याचक नाही. आज मी पत्रिकेवला नाही ना. मी कसा आहे आज बराडी आहे. तुम्ही बोलवलं म्हणून. जगद्गुरु तुकोबरा प्रार्थना करते वेळेस भगवंताला सांगू लागले तुम्ही द्याल ते मी नाही घेणार. माझ्या हक्काचं घेणार आणि हेच घेणार म्हणले. बाकीचं नाही घेणार. अहो हेच म्हणजे काय. जीवनाचं कल्याण होणारी कोणती गोष्ट आहे. ते जावे आधमा संत सेवी. ते जावे आधमा
आले ना पाठ नव्हतं. संघाचा महिमा ते जावे आधमा संत सेवी. का महाराज म्हणले माणसं संगतीनं सुधरतात आणि माणसं संगतीनं बिघडतात. मग आम्हाला बिघडायचंय का सुधरायचंय ढाकणे मामा? सुधरायचंय म्हणून आपण कीर्तनला आलोत. काही काहीचं आयुष्य गेलं पण सुधरली नाही. का? कारण त्यांना संगतच कळाली नाही. मनाचा स्वभाव आहे, तुम्ही जिथं बसताल तिथलं मन बरोबर कॅच केल्याशिवाय राहत नाही. कॅमेऱ्यासारखं मनाचा कार्यक्रम कॅमेऱ्यासारखा आहे. बैसता चोराचे संगती, बैसता चोराचे संगती, बैसता चोराचे संगती, कैसित होय आपुली बुद्धी, बुद्धी एकताची चितली मन धावे, एकताची चितली बैसता चोराचे संगती, तैसीच होय आपली बुद्धी, देखताची चिंदी मन धावी. आणि म्हणून तुकोबराच्या लक्षात आलं का माणसाला जर कल्याणाचं काय असेल तर एकच आहे संताची संगत. इतर गोष्टी माणसाला 100% माणसातून उठवितात, माणसातून उठवितात. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी देवाकडे प्रार्थना करीत असताना सांगितलं, भगवान माझ्या गोष्टी काही नको आहेत, मला काही गोष्टी नको आहेत. खरं तर सर्वसामान्याची तीच अपेक्षा असती, पण तुकोबरा सर्वसामान्यात मोडत नाहीत, विशेषात मोडतात. सर्वसामान्याची आशा काय असती? मला वाटायला आपण सर्वजण देवाच्या दर्शनाला जातो, आपला अंतर झाल्यामुळं मला अवघड जात आहे. असं खरं तर खालीच पाहिजे होतं. आम्हाला सवय माणसात उभारायची. देवाच्या दर्शनाला गेल्यावर लहान लेकरू बी, कुमार अवस्थेतला बी, तारुण्य अवस्थेतला बी आणि वृद्ध अवस्थेतला बी देवाकडे काय अपेक्षा करते हो? वाढावे संतान ग्रही व्हावे धन धान्य, व्हावे धन धान्य ग्रही व्हावे धन वाढावे संतान ग्रही व्हावे धन धान्य, व्हावे धन धान्य ग्रही व्हावे धन धान्य, वाढावे संतान ग्रही व्हावे धन धान्य, हेची हाव करी संसारी. मला वाटत काही लोकांना संसार बी कळला नाही, संसार बी कळला नाही. हो का? मी ऐकून आहे रे बुवा, कोणाला ती आता त्याच्यासाठी कॅमेरा नको वाटते. माणूस मोकळं बोलत आहे आणि मग बाहेरची माणसं तेवढाच शब्द धरितात. हो मी ऐकून ह्या माहित नाही मला, आपल्या ग्रस्ती आश्रमापेक्षा संन्यासी माणसाकडे चाब्या जास्त असतात म्हणा. कायच्या चाब्या? कायच्या? पाहिजे. संन्याशाला जास्त चाबी आहेत. मग त्याचा संसार कसा हो? कारण संसार हा देहाचाच म्हणून नाही. कोणता? मोठे महाराज लय गोड म्हणायचे या संसाराविषयी. महाराज म्हणायचे गाडग्या माडग्याच्या संसाराला काही बाधा नाही. का? कारण ते संसार सुखे करावा संसार म्हणायचे महाराज. कोणता? गाडग्या मडक्याचा. हा, स्त्री देहाचा पुरुष देहाचा सुखे करावा संसार. मग संसार सुखे करावा, पण संसार करते वेळेस संसाराला आठवू नये. अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. आणि आपलं नेमकं उलट झालंय. आपण देव बाहेरून ठुलाय आणि संसार मधी घेतलाय. कुठे घेतलाय? मधी घेतलाय. का? आणि जेवढे जेवढे देव करणारे असे आहेत, समजावं हे नाव मोठं.
का तुकोबरायचं प्रमाण आहे. भक्ती बाह्यात का काय अंतरी संसार, भक्ती बाह्यात कार. हो, अंतरातला संसार जोपर्यंत जात नाही ना तुम्ही कुठेही राहा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारे अपेक्षा तीच करू लागले. महाराज म्हणले देवा पहिलं काय नको, अभंगाचं 3रं चरण. गुण न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा, नलगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत वाह. संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. काय काय माणसं तेवढा शब्द धरतात आणि मग माणसं लगेच म्हणे महाराज तुम्ही ते कीर्तनात म्हणले की काय धन संपदा, मग राहू द्या की डिजेल आता. हो, धन संपदा तुकोबऱ्या का नको म्हणजे हे बी लक्षात आलं पाहिजे. तुकोबऱ्या देवाला म्हणून लागले, हो देवा तुम्ही धन देता आणि धन देऊन लगेच आमच्या आदृष्टात नसन ते जर निघून गेलं तर तुम्ही देऊन का उपयोग आहे का. 3 गोष्टी माणसाच्या आदृष्टात पाहिजे. अन्न मान धन हे तो प्रारब्धादी. हो, आणि आदृष्टात असल्यावर गावाला बी जर मान्य नसेल तर करूनच घ्यावं लागतंय. कीर्तन म्हणायलो मी, काय म्हणायलो कीर्तन म्हणायलो नाही तुम्ही मला बोलित होते बे. तुम्ही नाकारलेला माणूस आहे मी. म्हणजे मी काय म्हणालो हे मया आजचं काय होतं आदृष्टात होत म्हणून वरूनच काय लागली फिल्डिंग, वरूनच काय लागली फिल्डिंग. त्याला का दवाखान्यात जावं लागलं आणि मी का तुम्हाला गवसू नये. पण मी एवढा उशीर म्हणल्या गवसत नव्हतो, पण आता गुतलो. आता काय करणार आहे. विठाला विठाला तुकोबरा म्हणे देवा धन नको का आमचं आदृष्ट जर कर्महीन असेल तर तुम्ही देऊन तुमचा लहानपणा होईल. तुमचा काय होईल लहानपणा होईल. धन नको मला, मग मला मान नको, धन बी नको, मान बी नको. का देवदेवापासून दूर करते. जर समजा एखादा भजन्या लयच गोड गात असेल, घरून सुख समाधान असेल, ते जर भजन्या दूर करायचं असलं तर आपल्यापाशी इंजेक्शन आहे. काहीच नाही. चांगल्या गावानं, चांगल्या म्हणा का कोण्याही गावानं त्याला 5 वर्षे सरपंच करायचं. काय करायचं सरपंच. कारण भजने इमानदार असते आणि त्याला सरपंच बी कसं करायचं बिनविरोध. त्यानं जर 5 वर्ष टाळ घेतला तर आपण कॅमेरा देखत सांगायलो, टीव्ही कीर्तनच सोडून देतो. म्हणाय सरपंच काय आणि ते सप्ताह काय गावाचा कारभार आहे आपल्याकडे. माणसं जीव घालू का भजन करू, कोणी ना कोणी येतं. सरपंच आमची ही अडचण आहे. सरपंच गेलेच परळला, सरपंच गेलेत तालुक्यावर, सरपंच गेलेच जिल्ह्यावर. का भजनापासून दूर करतय मान, भजनापासून दूर करतय धन. म्हणून तुकोबाराला म्हणावं लागलं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी.
भजनापासून दूर करते ज्ञान. कोणतं धन, कोणता मान आणि कोणतं ज्ञान. ज्ञानेश्वर महाराज म्हणे ना, नवल अहंकाराची विशेष न लगे सज्ञानाची झोंबी कंठी नाना संकटी नाचवी. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. म्हणून महाराज म्हणे न लगे मुक्ती धन संपदा. आणि मग जगद्गुरु तुकोबाराला देवाने विचारलं संत संघ कशासाठी हो. महाराज म्हणले मी अगोदरच सांगितलं म्हणजे माझ्या जीवनाचं कल्याण करायचंय आणि मी ज्याच्यापाशी बसेल का तो संतही तसाच पाहिजे. काय तुकोबाराने अभ्यास केला होता. तुकोबाराला माहित होतं कलियुगामध्ये महाराज डुप्लिकेट होतील नवल नाही. महाराजाचे काय होतील डुप्लिकेट होतील नवल नाही. संताचे संत सुद्धा डुप्लिकेट होतात. कारण त्या डुप्लिकेट संताची व्याख्या जगद्गुरु तुकोबाराने सांगितली. संताचे आपते न होती संत, संताचे आपते न होती संत, संताचे आपते न न होती ते संत करिता कवित्व, करिता कीर्तन, न होती ते संत करिता कवित्व, होते संत करिता कवित्व. संताचे आपते न होती संत, संताचे ते आपते न होती संत. संताचे ते आपलं नव्हती संत. हे पोटासाठी संत झाले कलित बहुत. झाले कलित बहुत. झाले कलित बहुत. पोटासाठी संत झाले कलित बहुत. झाले कलित पोटासाठी संत झाले कलित बहुत. करिता कवित्व न होती संत. संताचे ते आप्त न होती संत. का महाराज म्हणले तुम्ही देतान आणि डुप्लिकेट संघ जर गेलो तर माझ्या जीवनाचं कल्याण होणार नाही. जीवनाचं कल्याण होईल आशाच्या संगतीत टाका. थोडं बोलता का तुम्ही बोलता का. मोठ्यानं बोलणं पाहिजे मला. मोठ्यानं कॅमेरा तिकडे कर बुवा. मी काही गोष्टी विचारतो तुम्हाला ज्ञानेश्वरीतलं गाथ्यातलं नाही विचारित. संसारातलं विचारतो. संसारातलं फक्त मोठ्यानं पाहिजे. मला तुम्हाला विचारायचंय आपला जन्म कोण्या स्थानावर व्हावा कोणाच्या हातात आहे हे मोठ्यानं पाहिजे. हेच वाक्य मला काय पाहिजे अजून जरा सगळेजण मिळून. वा वार्ड क्रमांक 2 तुम्ही का रुसले काय मै आहो. आपण कोण्या देशात जन्माला यावं कोणाच्या हातात आहे. क्या बात आहे क्या बात आहे. आपले मायबाप कोण असावेत कोणाच्या हातात आहे. जरा जोरात पाहिजे. तुमचा रिपीटला आवाज वाढायला आहे. फर्स्ट टाइमाला वाढणं. आपले बहीण भाऊ कोण असावेत कोणाच्या हातात आहे. माय बापाच्या कस काय मायबापाच्या कसं नाही देवा ते असं पोलीस स्टेशनवर डाका पडू देऊ नका ना. आमच्यात माणसाला दम निघत नाही. आपले बहीण भाऊ कोण असावेत कोणाच्या हातात आहे. तुम्हाला बायको करायची कोणाच्या हातात आहे. अरे बहिणीला माणसं तोडायले हुंड्यासाठी नाही म्हणले जमत तू हनमव. मायबापाचं पोर ऐकणत आणि म्हण की देवाच्या हातात आहे. का याला प्रमाण पाठ नसल्यावर अवघड होईल. जर
माय चांगली पाहिजे असेल, वाईट माईच्या पोटाला जर जन्म घ्यायचा नसता आमच्या भरत राजानं कैकेयीला राज्यमाता निंदू भरते केली, राज्यमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, प्रल्हादे जनक विभीषण बंधू. हे राज्यमाता निंदू भरते केली, राज्यमाता निंदू भरते केली. राजमाता निंदू भरते केली, राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादे जनक विभीषण बंधू, राज्य माता निंदू भरते केली. का? काही गोष्टी देवाच्या हातात आहेत आणि काही गोष्टी आपल्या हातात आहेत. पतन उद्धार संघाचा महिमा ते जावे आदमा संत शेवी. मग सांगा ना महाराज, 7:15 वाजलेत, कोणत्या संताच्या सहवासात जावा? त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी डोळ्या खालून घालावं, त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजाला जवळ करा. 100% 12व्या अध्यायात त्या साधूचेच लक्षण सांगितले. का घरचिया उजड करावा, पारखिया अंधार पाडावा, हे नेनेगा पांडवा दीपू जैसा चोरानी साव, सारी खाची चोरानी साव, सारी काती चोरानी दीपाचे अंगी नाही तुझा भाव, चोरानी साव सारी खाची, वाह. सारी खाची चोरानी साव सारी खाची. दीपाची अंगी नाही तुझा भाव, चोरानी साव तारकाची, चोरानी साव तारकाची. दीपाची अंगी नाही दुजा भाव, चोर आणि साव सारिकाची. का? त्यांच्यातले लक्षण सांगितले. खंडावया घाव घाली, का लावण्य जयाने केली, दोघा एकच सावली, वृक्षे दे जैसा. म्हणून अशा संताची संगत तुम्ही द्या. का? बाकीच्या हातात नाही. बाकीचे माणसं सगळं देतील पण संताची काय देणार नाहीत, संगत देणार नाहीत. म्हणून ती अपेक्षा केली, ती प्रार्थना केली. महाराज तुम्ही संत आहेत की हो? महाराज म्हणजे मी संत आहे मला माहित आहे, पण अर्भकाचेसाठी पंते हाती धरेली पाठी. महाराज ही अपेक्षा तुम्ही कधीपासून केली? महाराजांना पहिल्या जन्मापासून सांगितली. मला वाटते भागवतात तुम्ही ऐकलेलं असेल, पण आता तुकोबरायाचं चरित्र चालू आहे. तुकोबरायाचा पहिला अवतार सत्ययुगातला अंगद, आपलं पहिला अवतार तुकोबरायाचा सत्ययुगातला प्रल्हादाच्या रूपाने, प्रल्हादाच्या रूपाने. लगेच त्रेतायुगात अंगदाच्या रूपाने, द्वापार युगात उद्धवाच्या रूपाने आणि कलियुगात नामदेवरायाच्या रूपाने. हो, नामदेवरायाच्या रूपात जगद्गुरु तुकोबरायाला भक्ती करीत असताना, देवदेव करीत असताना खूप कठीण परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. आणि तिथूनच ही पद्धत आली बघा. जेवढे भजने तेवढे गरीब, जेवढे भजने तेवढे गरीब. हा का? मला वाटतं सोळंके कंपनीत कोणी आहे का 100-150 एकरवालं? नसणारच आहे. ते येतच नाही इकडं. ती हाय म्हणायची गरज का आहे? हे कोणालाही माहित आहे. 4-5 इरी, 100-150 एकर जमीन शक्यच नाही, भजनाकडे नाही. म्हणून होईन तेवढं गरीब असत लेकरू असते. नामदेवरायाची गरिबी, आणि गरिबी बेकार असते. गरिबी काय असते? बेकार असते. नामदेवरायाच्या घरी भजन व्हायचं
पण काय खाऊन वाचव? कन्या भाकरीचे कन्या भाकरीचे खाणे कन्या भाकरीचे खाणे कन्या भाकरीचे मुखी राम नाम घेणे मुखी राम नाम घेणे मुखी राम नाम घेणे वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठाला विठाला विठाला. नामदेवरायाच्या घरी खायला कन्या होते, पण भजन बेंबीपासून होते. बेंबीपासून नामदेवराया रोज रावळात जायचे. आणि रावळात गेल्यावर नामदेवरायानं काकडा केला. उठा पांडुरंगा प्रभासमयो पातला वैष्णवाचा मेळा गरुड पायी दाटला वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात सहस्रदीपी दीप कैसी प्रकाशली प्रभा उजळल्या दश दिशा गगना आली शेषोभा काकडा आरती माझ्या कृष्ण सभागिया काकडा आरती माझ्या राम सभागिया. नामदेवरायानं काकडा करा. काकडा जेवढा आवडत आहे कामाला येणार आहे तेवढा काकडा पहाटचा असल्यामुळं काकड्याला आपण सगळे राहतच नाही. काकड्याला राहणार म्हणजे सगळे वयस्कर माणसं. आणि काकडा करणाऱ्याला विचारा, सकाळी 11 वाजता त्याला भूक लागते विचारायला. 11 वाजता सकाळी तुम्ही मानाच हलवा. 11 वाजता आता 3ला उठलेला असते, त्याला 7ला ते मधले कावळे म्हणतात आंध्रे जरा सक. नेमकं त्याच्या नशिबाला विचारायच्या बेजारीच का बी काकडा करा. नामदेवराया काकडा करून आले. भूक लागली, घराच्या वडील निघाले. शेजारी नामदेवरायाकडे कवाच बघत नव्हता. त्या दिवशी शेजाऱ्यानं नामदेवरायाला मोठ्यानं राम राम घातला. नामदेवराय म्हणजे काय भजनाची ताकद आहे आपल्या. शेजारी आपला राम राम घालायला. नामदेवराया घराकडे चालले तर घरून वस्त्र अंगावर नवीन दिसलं. कोणाच्या? नामदेवरायाच्या पत्नीच्या. नामदेवराया म्हणजे याच्यामुळं राम राम घातला हो म्हणले आपल्याला. का? आमच्या घरी कपडे नवीन आलेत, आमचे मेहुणे आले असताना. नामदेवरायानं विचारलं, अरे दाजी रात्री आलते काय की? ते म्हणे नाही. मग तुमच्या अंगावर वस्त्र नवीन दिसायलंय? ते म्हणजे मी आणलंय. तुम्ही आणलंय, चांगलं झालं. प्रत्येक भजण्याला अशीच बायको भेटाव का? भजन्या कीर्तन भजनाला गेला की तिनं आणून द्यावं. नामदेवराय म्हणले मग सगळ्यालाच आणलं असेल म्हणे. तुम्हाला बी आणलंय, लेकरायला बी आणलंय आणि मला बी आणलंय. बरं झालं बा म्हणजे, चांगलं झालं. पण कुठून आणलं त्याला सांगावं लागतं काय म्हणल्या? दुकानावरून आणलंय. अहो ते विचार न म्हणले, मग कसं आणलंय? त्या म्हणजे ऐका का, काल रात्री शेजारणीकडे गेले ते म्हणल्या. त्या शेजारणीला सगळा माझा इतिहास सांगितला. काय इतिहास सांगितला म्हणले?
त्या शेजारीला सांगितलं आमच्या घरी गरिबी आहे. त्या शेजारीनं 7-8 शिव्या दिल्या म्हणल्या तुम्हाला. देऊ द्या म्हणले, काय होत नाही शिव्यानं, काय भोक पडत का अंगाला. नाही नाही, तिच्या संग मिया बी दिलं म्हणल्या तुम्हाला शिव्या. ते तर आहेच म्हणजे जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. म्हणजे काय शिव्या दिल्या. काही नाही म्हणल्या आमचे मालक भक्ती करतात आणि संसाराकडे दुर्लक्ष करतात. त्या म्हणू लागले की तुमचे मालक येडेच आहेत. मग आमचे बी मालक भक्ती करतात पण पांडुरंगाची नाही, मग लक्ष्मीची. आमच्या मालकाला लक्ष्मीनं परीस द्यालाय म्हणली आणि त्या परिसामुळं कोणतं बी लोखंड सोन्याचं होतंय. असं आहे का म्हणले. मग हो. मग त्यात मला शिवाय देऊ लागला. मीच म्हणले की माय आमच्या मालकाला शिवाय देऊ नका. का? मला पाहला कलेक्टर आलते. मलाही वाटलं की कलेक्टर संगत लग्न करावं, पण आमच्या मायबापानं मध्ये अडकूत आणलं. आमचे मायबाप म्हणले की नाही नाही, कलेक्टरला द्यायची नाही, एसपीला द्यायची नाही, तहसीलदाराला नाही द्यायची म्हणले. मग द्यायची तर वारकऱ्यालाच द्यायची. आणि तवापासूनच मग नशीब फिरलं म्हणल्या. माझ्या माय बापे बरे नाही केले, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. माझ्या 4 बहिणी नांदती सुखाने. म्हणून म्हणल्या मग त्यानं ऐकलं आणि त्यानं ऐकलं म्हणल्या मला काय दिला, काय दिला, परीस दिला. नामदेवराय म्हणले वा. मग कशाला लावलास म्हणले. लय विचार केला म्हणले कशाला लावावं कशाला लावावं. का त्या पत्राला लावावं तर म्हणल्या पत्र एखादं पुन्हा उघड होतंय आणि आपल्याला दाराला लावा म्हणलं तर दार आपलं कुडाच आहे. म्हणून एक गोष्ट होती म्हणले आपल्याकडं. का? गॅसला फुकाय राहायची किती पहिली. कशाला? गॅसला म्हणलं तरी हे माणसं मान हलवायली. गेले विसरून हे चुली. बोलू का? चुलीत गेल्या. चुली कुठे गेल्या? चुलीत गेल्या. माणसं गेले विसरून. ती फुकणी होती म्हणल्या आणि त्या फुकणीला काय लावला? परीस लावला आणि ती नेली म्हणल्या परळीला. नेली परळीला नेली आणि परळीला नेऊन भंगारामध्ये इकली. हा, विकली नाही ती, विकली नाही. काय केली? फुकली. फुकणी काय केली? परळी नेऊन सोनाराच्या दुकानात फुकली आणि तिचं लुगडं आणलं. तिचं लेकरायला काय आणले? कपडे आणले. तिचे तुम्हाला कपडे आणलेत. मग नाही नाही, मग तुम्हालाच नाही आपला किराणा आणला म्हणल्या आणि आज मला तुमचा कळवळा आला म्हणून शिरा केलाय म्हणल्या. मी काय केला? शिरा केलाय आणि ते तुम्हाला खावावंच लागतंय. नामदेवराय म्हणले खातो, खात नाही असं नाही, पण अगोदर ती परीस बघू द्या आम्हाला डोळ्यानं. परीस बघू द्या. आता मया हातात परीस आहे, मया हातात परीस आहे. तुम्हाला दिसायला का? हा, तसेच नामदेवराय बसलेले होते आणि माय उभ्या होत्या. नामदेवराय म्हणजे असा दिसेना गड्या आमच्या हातात द्या ना. म्हणे नका. का? तुम्हाला काय कळत नाही. कीर्तन संपल्यावर कळू द्या तुम्हाला. मी काय करू? का? कोण म्हणू लागलं कोणला? तुम्हाला काही कळत नाही. कोण म्हणू लागलं? बघा तुम्ही आता लावा जोड्या. ते शब्द तिथून आलाय. तुम्हाला काही कळत नाही. 3 कीर्तन केलं, आवाज तुटायची वेळ आली, पण घरी गेल्या तुम्हाला काय कळत नाही. नामदेवराय म्हणजे खरंच आहे तुमचं. आम्हाला व्यवहाराविषयी काही कळत नाही. आम्ही व्यवहारातून शून्य आहेत. तरी पण बघू द्या. याच डोळा याच देही नामदेवरायाच्या हातात दिला. नामदेवराया परिसाला म्हणले दुश्मना रात्री आमच्या घरी आलास
तर मी घुसविलच, मी आणलं. तू हो बघतो म्हणजे आमच्या घरात मी कसं राहतय दुमार अशी मूठ मारली. नामदेवरायनं धोतर धरलं आणि पुंडलिक राया गाठली. नामदेवराय पुंडलिक रायाकडे पळायत म्हणून नामदेवरायाच्या पत्नी पळाल्यात. परिसा भागवताची पत्नीची नजरच कोणाच्या घरावर? नामदेवरायाच्या. आता ह्याच्या इथं बोलता येत नाही असं. एखादा देणेदाराकडे जर सावकाराचं लक्ष नसेल तर देणेदार कवा झटका देईन तर सांगता येत नाही. म्हणून देणेदारावर सावकाराचं काय लक्षच. जराशाला फोन लावून हायच का जिवंत, तसं ह्या घरावर लक्षच. ते कामून पळालेत म्हणून परिसा भागवताच्या पत्नी पळाल्या. आमची बायको कामून पळाली म्हणून परिसा भागवत पळाले. पुंडलिक रायापाशी सगळीच आली. आणि मग नामदेवरायानं परिस फेकून दिला कुठं? चंद्रभागेत. नामदेवरायाच्या पत्नीनं डोकं धरलं म्हणल्या आता मात्र मेल्याशिवाय जमत नाही म्हणल्या. का? आता आपल्याच्यानं परिस वापस देणं नाही आणि शेजारीनं आपलं नळड दाबल्याशिवाय नाही. शेजारणीच बी नळड दाबणारच होता. कोण? परिसा भागवत. हा, परिसा भागवतानं नामदेवरायाची अशी कॉलर धरली. याच्यासाठी म्हणाले म्हणजे वारकरी येडे आहेत भोळे आहेत का? माझा परिस द्या नाही तर मी तुमचं नळड दाबतो म्हणजे. नामदेवराय म्हणजे नळड दाबून घेत नाही, परिस देतो म्हणजे. चल. नामदेवराय पुंडलिक रायापाशी कमरे इतक्या पाण्यात आले आणि नामदेवरायानं खालून मुठभर चंद्रभागा मातीचे खडे घेतले. खडे काय घेतले? खडे घेतले. आणि परिसा भागवताला म्हणू लागले तुझा एक परिस आहे, माझ्या माईच्या पोटात सगळा परिसच परिस आहे. म्हणजे कोणत्याही खड्याला तू लोखंड लाव, नाही पिवळं सोन्यासारखं झालं तर माझ्या भक्तीचा परिणाम दाखीन. म्हणजे महाराज परिसा भागवत म्हणला याच्यानंच वार करायला भोळ म्हणतात. म्हणजे परिसा भागवतानं चाबी होती, चाबी घेतली आणि एका खड्याला लावली तर ती खड्यानं चाबी पिवळी झाली. चाबी पिवळी झाली की परिसा भागवताचे डोळे नामदेवरायाकडे बघून पिवळे झाले. आणि नामदेवरायाने ते सगळे परिसा चंद्रभागा मातेला सांगित टाकले आणि याला म्हणजे तुझा घेऊन जाय. मला तुम्हाला सांगायचंय तेवढे मुठभर परिस नव्हते, सकळही वाळवंट परिसची केले हे संत, यांची संगत मला द्या न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. कशासाठी? मग मी कमळापती तुझबा नाही कंटाळा. अखंड जया तुझी प्रीती मज देत याची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कंटाळा. पडोन राहीन तये ठाई उगाची संतांची ये पायी. का? तिथं मला गुण गायीन आवडी. हीच माझी सर्व जोडी जीवनाचं कल्याण होतंय. साधूच्या संगतीत कल्याण होईल नवल नाही. 7:30 वाजलेत. हा, मलाही मोह आवर ना का पुन्हा नंबर लागतंय न लागतंय काय घ्या काय सांगा. पण सांगतो तुम्हाला जुन्या काळात एकत्रित कुटुंब राहायचे. काय राहायचे? एकत्रित कुटुंब राहायचे. आणि त्या एकत्रित कुटुंबात मजा बी तशीच राहायची. चौघी बहिणी होत्या. चौघी बहिणी होत्या. चौघी बहिणीला कंट्रोल करण्यासाठी सासूबाई होत्या. हो, चौघी बहीण चौघी जावा. हो, आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी जावा होत्या. आहेत तुम्ही जागे, बाकीचे झोपलेलीच आहेत.
हो त्यांना कंट्रोल करण्यासाठी कोण होते? सासूबाई होते. आणि त्यांनी चौघी जावाला काम वाटून वाटून दिले होते. मोठीकडे एकच काम होतं, पोळ्या करणे, भाकरी करणे. मोठीकडे एकच. 2 नंबरची कड एकच काम होतं, भाज्या शिजविणे, वरण शिजविणे, भात शिजविणे. एवढंच काम. का? कुटुंब मोठं होतं. 3 नंबरकडे एकच काम होतं. मला वाटलं आताच्या बायाला कळते का नाही कोणाला ठाव. हा, तुम्ही इथलेच आहेत का? माय आहे का मध्ये? माय आहे का? आणि म्हणूनच एवढं जोरानं बोलायचं. मी अजिबात नाही बोलत. कॅमेरा त्याच्यानं कॅमेरा नको म्हणतो. कवा जर ऐकलं का नाही लय कसा होती घरी गेले. हा, कॅमेरा नको म्हणायचं दुसरं काय कारण आहे? ते युट्यूबला पडत आहे मग एकटी असल्यावर ऐकती. ऐकलं की मग मुंडकं दाबायचं राहतंय, बाकी सगळं होऊन जाते. आमचं सांगितलं कसं हसू येतं. तुम्ही जर संन्याशीच आहे सगळी. 3 नंबरची कड पोतडं घालणं आणि भोईशिऱ्या घेणं काम होतं, गोठ्यातलं झाडून काढायचं. 4 नंबरची कड एकच काम होतं, सकाळी उठणे, स्नान करणे आणि बाया घेऊन शेताला जाणे. अजिबात मग मध्ये काम करायचं नाही. 2 नंबरचीला एक दिवशी गडबड होती. तिनं मोठीला म्हणली, ताई माझं एक छोटस काम आहे तेवढं करा की. ते म्हणल्या काय ग? काही नाही गो म्हणल्या, हे भाजी शिजाय टाकली त्याच्यात मीठ टाका. मीठ टाका. ती म्हणजे काय? शेवटी कितीही केलं तर तू मी भावकीच आहेत. आज जरी एकत्रित असतो तर तू मी काय भावकीच आहेत. भावकीचं काम कवाच. आणि एवढं आलो तरी बी का? हो, ते म्हणले करीत नाही. त्यांनी वाटलं जाऊ द्या, ते नाही म्हणले तर 3 नंबरची कडे गेले. ते म्हणजे ए पिलू, तेव्हा नव्हतं पिलू, तुम्ही ऐकायलात लक्ष देऊन. ए ताई म्हणजे काय? मग तेवढं काम कर ना. ती म्हणजे ताई मी जर मीठ टाकायच्या लायकीचे असते तर गोठे झाडीत बसले असते काय? पैसे घेत बसले असते काय? सारवण करीत बसले असते का? ते हात भरीत. आपण लायकी नाही म्हणून आम्हाला नालायक लोकांना तिकडं टाकलंय म्हणजे. 4 नंबरचीला म्हणले तेवढं करणं. त्या म्हणले काय ताई का? अहो काय वैशाखातलं ऊन लागायला म्हणले मार्च मध्ये जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आणि तुम्ही मला सांगालात मीठ आपलंही नाही म्हणले. शेवटी सासूकडे गेली आणि ती म्हणाली आई काय त्या तिघी नाही म्हणल्यात, तुम्ही तरी एवढं करा की काय मीठ टाका की. मला वाटलं शहरातल्या बाया आहेत. नाही, सगळ्या बाया कुठल्या आहेत? शहरातल्या आहेत. एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो जाता जाता. भाजी शिजते वेळेस मीठ टाकल्यावर आणि भाजी शिजून गेल्यावर मीठ टाकल्यावर फरक काय आहे? कॅमेरा करायला का तुमच्याकडं? सांगा पटकून. मग टाइम घड्याळ पळायले. काय फरक आहे? फरक सांगा ना. चव लागती नाही. मीठ कवाय टाका चवच लागती. चव घालीत नाही ते. एवढंच आहे. चव कवा घालीन? कमी पड्याव नाही तर जास्त पड्याव चव घालीन. कोणाची? टाकणारीची. कोणाची? टाकणारीची चव घालील ते कवा. पण शिजते वेळेस टाकल्यावर आणि शिजून गेल्यावर टाकल्यावर फरक आहे. सांगू का नको? ते चुलीचा नाही गॅसचा फरक आहे. गॅसचा फरक आहे गॅसचा. आता मला टाइम नाही ना, पण मग पैसे घ्यायला नाही. वर टाइम नाही. त्याचा फायदा आहे. त्याचा फायदा झाला तर एक बाई 50-50 रुपये 100% देते. आता राहू द्या, कारण मला टाइम नाही थांबाय म्हणून. काहीच नाही हो. शिजते वेळेस मीठ टाकल्यावर 100 रुपयाचा गॅस लागत आहे आणि शिजून गेल्यावर मीठ टाकल्यावर 200 रुपयाचा लागत आहे. 50-50 देणार का नाही आता?
कारण तुमचे 100 उराईत न 50 माहीत देत. ती म्हणली बाई मलाही जमणार नाही. का? तुम्ही आलात तसं माझं मीठ टाकायचा हात काय झालाय विसरून गेलाय. शेवटी 2 नंबरचीला वाटलं आज न उद्या आपल्यालाही भाजी करावंच लागल म्हणून तिनं मीठ टाकलं. 3 नंबरची म्हणली कव्हा ना कव्हा गोटा सोडावंच लागणार आहे, तिनं मीठ टाकलं. 4 नंबरची म्हणली आपला नवरा खाणार आहे, हिचं काय जाणार आहे, तिनंही मीठ टाकलं. सासूला वाटलं दोन्हीपैकी एकच होईल, करत नाही तर. आणि सासूनही टाकलं आणि ती आली कोणती 2 नंबरची, ती बोट मोडून शिव्या देऊ लागली आपल्याशिवाय होत नाही आणि म्हणून तिनंही टाकलं. आता ती भाजी तुम्हाला खाला द्यायची कीर्तन संपल्यावर. खात नाहीत. मग याच्यासाठी दृष्टांत सांगायचा आहे. दृष्टांत कशासाठी सांगायचा आहे? त्या घरचे कर्तबगार पुरुष म्हणजे पोरायचे वडील जेवाय बसले. जेवाय बसल्यावर पहिला घास त्यांनी खाल्ला. कोण्या भाजीचा? कोण्या भाजीचा? 5 जणींनी मीठ टाकलेला. खरट लागला. घास तर टाकून द्यावा होता. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आणि गिळाव तर उलटी होती काही की एवढा खरट होता. त्यांनी तो घास तसाच धरला आणि सांगितलं अरे मला वाटायले की ह्या भाजी सोबत आज ताकाची गरज आहे. ताकाची गरज आहे. खरटाला जर मारणारा पदार्थ कोणता असेल तर कोण आहे? आंबट आहे. हा. आणि त्यांनी त्या भाजी सोबत ताकाच्या सोबतीनं पोटभर जेवण केलं आणि आरामाला गेली. मोठा मुलगा आला, आई भूक लागली. त्यांनी बी जेवण करायला बसले. जेवण करायला बसल्यावर त्यांनी घास घातला. वडिलाला जे अनुभव आला ते यांना आला. त्यांनी सांगितलं आई काय बाळा ही भाजी बाबानं खाल्ली का? म्हणले हो बाबानं खाल्ली. अशीच खाल्ली? नाही रे म्हणले कधीच ताक मागत नाही. आज त्यांनी ताक मागितलंय आणि ताकासोबत भाजी खाल्ली. आई म्हणजे आपल्याला बी ताक पाहिजे. वडील जेवले तसेच मोठा जेवला. राहिलेले 3 संगत जेवले. त्यांनी सुद्धा ताका संग खाल्ली. शेवटी ह्या 5 जणी बसल्या जेवायला स्वयंपाक मध्ये घेतलेला. सगळ्यांनी वाढून घेतलं आणि जेवायला मस्त असं आनंदानं सुरुवात केली. पुर्या धनश्री पासून आसावरी यमन गोड सुरुवात केली आणि घास तोंडात घातला आणि एकूण एकीच्या तोंडाकडे बघायला. मेरी बी चूप. त्या मनातल्या मनात एकच विचार करू लागले आपले मालक कस काय म्हणले नाही. त्या चौघीने विचारलं होय सासूबाई याच्यात चूक तर आपल्या 5 जणीची आहे. त्या 5 जणांची काय चूक आहे? त्या 5 जणांची काय चूक आहे? पण त्या 5 जणांना खाल्लं कसं? मला तुम्हाला विचारायचं कसं काय खाल्लं असं? नाही नाही तुमच्या काळातले माणसं निभिणारे नव्हते. हा तुमच्या माणसाने भलता जीव घेतलाय. हा निभिणारे आताचे पोर आहेत. मिळच नाही म्हणले काय बापू होईन ते होईन. तुमच्या काळातले निभिणारे नव्हते. तुमच्या काळातले माणसं तांबे फेकून हाणणारे होते. कॅमेरा ह्याच्यासाठी नको म्हणू लागलो. या माणसानं तांबे म्हणू नका खेटर म्हणू नका. हातात पडल्यावर रुमण्यानं मारलं हो. पण लक्षात घ्या मला कशासाठी सांगायचं. घरचा कर्तबगार घरचा वरिष्ठ घरचा पुढं चालणारा जर व्यवस्थित चालत असेल तर मागच्याला तसंच यावं लागतं. म्हणून घरच्या पहिल्याच वडिलांनाच ताकासंग भाकर खाल्ल्या पोरही तसेच वागू लागले. तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. म्हणून जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणले देवा हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हीच माझी विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई.
परिवाराच्या, गुरुनाम गुरु मोतीराम महाराजाच्या, वैकुंठवासी मोठ्या महाराजाच्या चरणावर समर्पित करतो. आज मला ही सेवा माझ्या अदृष्टात आली. मी एवढंच म्हणेन, योग तुझा सदा सर्वदा योग तुझा घडावा. किंवा तुकोबराचं एक प्रमाण आहे, येईन झाले स्मरणात. महाराज म्हणजे मोठ्या महाराजाची सेवा माझ्याकडून करून घेतल्याबद्दल सर्व कमिटीचा, अध्यक्षांचा, गावकरी मंडळीचा मी ऋणी आहे. या बाबतीत एकच शब्द बोलल आणि इथंच थांबन. वैशी तो मुझमे कोई बात नाही, वैशी तो मुझमे कोई बात नाही, ये कृपा है मारुती महाराज की, म्हणून सेवे लागी सेवक झालो. येडे वाकुडे हे लेकुराचे बोल करीती नवल माय बापे, येडे वाकुडे बोलिलो उत्तरे, करा क्षमा पराज महाराज तुम्ही शुद्ध. ज्ञानेश्वरे माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. तुकाराम 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 बोला. तुकाराम 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 सगळे म्हणा, सगळे म्हणा. तुकाराम 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 विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. म्हणा लवकर म्हणा. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आमासे, सुखे घालावे आमासे, गुण गाईन आवडी, आवडी गुण गाईन आवडी.
बोलिले पुरे वेडी वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध अरे नाही चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण सुरवाडी कल्पने ते सापडले आता उठावे तुका म्हणे भोग केला निवारिला आता उठावे नाही नारायणा करुणी आरती चक्रपणे उवाळी आज पुरले नवस पाहू सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस प्रेम सप्रेमारती गोविंदाची उवाळी धन्य धन्य बाळापुराणे मोदा उवाळती परमानंद धन्य धन्य ते लोचन घेते करती आवडून नामा म्हणे कैसे वाचले कुणी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचन घेते करती आवडून विटेवरी उभा वामंगे रुक्माई पुंडलिकाच्या भेटी प्रभरमाले गाणे भीमा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा राणीच्या वल्लभा पावी जीवलगा जय देव जय देव ठेवण कटी काशी पितांबर देव सरोवर नित्य भेटी गरुडा हनुमंत जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा पावी आषाढी चंद्रभागे दर्शन हेळा केशवासी नामदेव भागवळ जय देव जय पांडुरंगा रुक्मिणी वल्लभा पावी जीवलगा जय देव जय आरती मन वेदिला माझा ज्ञान राजा ज्ञान जगी नदी कोणी मान वेदना प्रगाट पाय प्रकटी ठेवल्या महाकेवल दिला सिद्धी साधू संत मान वेदना तुकारामा स्वामी सद्गुरुरामा पाय दाखवल्या तुकारामा राघवेचा भावंग रक्षिले स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवल्या तुकारामा ब्रह्म तुकाचे आले चरणी मस्त ठेवले तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती आली लोटा काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण आईसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काय हे काय